Hello friends, welcome to the English class. Last period we had discussed about the activities given in 2.6 World Heritage. We have discussed only two activities given in the warming up activity. The first is this activity about chit chat activity. In this activity, we have discussed about a continent part and some points we have discussed in the last period. And another one activity is given a prepare a brochure. These two activities we have discussed last period. And also we have started the lesson World Heritage. Last period we have completed the first page number 75, and today we are going to discuss about the page number 76. Here in this passage, in this text, we have completed only two paragraphs. विद्यार्थी मित्रो, कालच्या पाठीमागच्या तासाच्या वेळेला आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी ही ॲक्टिव्हिटी या ॲक्टिव्हिटीमध्ये दोन भाग आपण अभ्यासलेले होते आणि त्याच्यानंतर पान नंबर 75 वरती दिलेल्या वर्ल्ड हेरिटेज यामधील दोन उतारे म्हणजे पान नंबर 75 हा भाग आपण पाहिलेला होता. याच्यामध्ये पहिल्या दोन भागामध्ये जागतिक वारसा स्थळे म्हणजे काय आणि ही महत्त्वाची का असतात याविषयीचा आपण पहिल्या पॅरेग्राफमध्ये अभ्यास केलेला होता आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण पाहिलेलं होतं की चीनमध्ये असणारं माउंट हांगशन हे ठिकाण जागतिक वारसा स्थळामध्ये का नोंदवण्यात आलं, त्याचं महत्त्व काय, या दोन भागांचा अभ्यास आपण पाठीमागच्या तासाला केलेला होता. आता आज आपण राहिलेले जे पॉइंट्स तिथे दिलेले आहेत, पहिला आहे ते हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट, त्याच्यानंतर द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट आणि टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स, हा भाग आज आपण इथं अभ्यासणार आहोत. नाउ माय फ्रेंड्स, यू शुड ओपन युअर बुक, see on page number 75 last paragraph. The point is given there, history of a world heritage site, जागतिक वारसा स्थळाचा इतिहास, हा भाग आज आपण पाहतोय. Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, म्हणजे जागतिक वारसा स्थळाचं, जागतिक वारसा स्थळ किंवा ठिकाणं हे निवडण्याचं जे काम होतं, हेरिटेज साईट निवडण्याचं, संरक्षण करण्याची कल्पना ही पहिल्यांदा 20व्या शतकामध्ये पहिल्यांदा लक्षात आली. म्हणजे विश्वामध्ये असणारी अशी ठिकाणं ती जागतिक वारसा स्थळं म्हणून निवडावी ही कल्पना पहिल्यांदा 20व्या शतकाच्या सुरुवातीला आली. अर्ली 20th century momentum for its actually creation was not until the 1950s. जरी 20व्या शतकाच्या सुरुवातीला ही कल्पना आलेली असली तरी सुद्धा प्रत्यक्षात याची कार्यवाही कधी चालू झाली, ती 1950 पासून झाली. कशासाठी बघा, in 1954 Egypt started plans to build a Aswan high dam to collect and control water from the Nile river. म्हणजे 1954 साली इजिप्तनं एक योजना आखली. कोणती योजना आखली त्यांनी, तर नाईल नदीवरती त्यांनी आस्वान डॅम्प निर्माण करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली. म्हणजे इजिप्तमध्ये असणारं, आपण असं म्हणतो इजिप्तला नाईलची देणगी असं म्हटलं जातं. का देणगी असं म्हटलं जातं, त्याचं उत्तर इथं दिलेलं आहे. ती कल्पना 20व्या शतकामध्ये नाईलमध्ये असणाऱ्या लोकांच्या असं लक्षात आलं की आपण एक मोठा डॅम्प बांधू
आणि त्यामध्ये नाईल नदीवरती त्याने पाणी अडवण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी आणि पाण्याचा साठा करण्यासाठी त्याने काय केलं, नाईलवरती एक धरण बांधण्याचं ठरवलं. द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लडेड द व्हॅली. म्हणजे सुरुवातीला हा जो प्लॅन तयार केला त्याच्यामध्ये हे डॅम कन्स्ट्रक्शन्स करत असताना, बांधकाम करत असताना त्याच्यामध्ये पाण्याखाली किंवा त्या दरीमध्ये, व्हॅलीमध्ये काय जाणार होतं, कंटेनिंग द अलू सिम्बल टेम्पल्स. इजिप्तमध्ये असणारं सुंदर मंदिर जे होतं अबू सिम्बल, हे मंदिर त्या पाण्याखाली बुडणार होतं. ज्या वेळेला त्याने डॅम बांधण्याचं प्रकल्प हाती घेतला आणि प्रत्यक्षात कार्यवाही ज्या वेळेला करणार होते त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की जर आपण हे डॅम बांधलं तर त्या डॅमच्या पाण्याखाली किंवा त्या पाण्याखाली असणारं जे मंदिर आहे ते मंदिर तिथं बुडणार होतं. अँड आणखीन काय होणार होतं, स्कोर्स म्हणजे पुष्कळ. द वर्ड is given in your book in a bold dark letters, scores, SCORES. Write down this word in your notebook, scores. The meaning of these words, that means many. These words meaning is given in your margin. Scores means plenty of, many of. And scores of ancient Egyptian artifacts. अनेक इजिप्तची प्राचीन कलाकृती, कौशल्यपूर्ण वास्तू त्या पाण्याखाली जाणार होती. बघा आपण काय बघतोय, जागतिक वारसा स्थळ निवडण्याची कल्पना 20व्या शतकाच्या सुरुवातीला लक्षात आली, परंतु त्याची प्रत्यक्षात कार्यवाही कधी झाली, 1950 नंतर. कारण का, इजिप्तमध्ये जी नाईल नदी होती त्या नाईल नदीवरती डॅम बांधण्याचं धोरण त्या लोकांचं होतं, परंतु ते डॅम बांधत असताना त्या डॅमच्या असणाऱ्या दऱ्यांच्या मध्ये अनेक इजिप्तची कलाकृती होती, मंदिरं होती, ती संपूर्ण प्राचीन कलाकृती पाण्याखाली जाणार होती. आणि म्हणून त्यावेळेला युनेस्को द मीनिंग वी हॅव डिस्कस्ड लास्ट पिरियड. युनेस्को लॉन्चेड अन इंटरनॅशनल कॅम्पेन मोहीम. आणि म्हणून युनेस्कोनं एक उपक्रम सुरू केला, एक मोहीम सुरू केली, जी मोहीम ही इंटरनॅशनल होती, आंतरराष्ट्रीय होती. In 1959, that called for the dismantling and movement of the temples to the higher ground. ती मोहीम कोणती होती की त्या मोहिमेमध्ये इजिप्तमध्ये असणारी जी कलाकृती होती, जी मंदिरं होती, ती मंदिरं तिथून काढून ती उंच अशा ठिकाणावरती ठेवण्याची त्यांची ती मोहीम होती. And movement of the temples to the higher ground. The project cost an estimated US, that means the American dollar, 80 million. आणि याच्यासाठी खर्च किती अपेक्षित होता, जवळजवळ 80 मिलियन अमेरिकन डॉलर इतका खर्च त्याच्यासाठी येणार होता. द 40 मिलियन of which came from the 50 countries. आणि त्यापैकी 40 मिलियन अमेरिकन डॉलर जो आहे तो डॉलर जवळजवळ 50 देशांच्या मधून संकलित करण्यात आला, कलेक्ट करण्यात आला. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट्स सक्सेस. कारण एवढा मोठा खर्च त्या देशाला परवडण्यासारखा नव्हता आणि जर पाण्याची तर गरजच होती त्या देशाला, नाईलवरती धरण बांधणं हे गरजेचं होतं, पण जर धरण बांधलं तर अनेक वास्तू, अनेक मंदिरं, इजिप्तची कलाकृती त्या पाण्याखाली जाणार होती आणि त्याचं जतन करण्याकरता म्हणून जवळजवळ
80 मिलियन अमेरिकन डॉलर त्याला खर्च येणार होता आणि 40 मिलियन डॉलर हे 50 देशांनी मिळून गोळा केलं आणि संपूर्ण मंदिरं, ती कलाकृती उंच अशा ठिकाणी त्यांनी घेतली. आणि या प्रोजेक्टच्या यशानंतर, या प्रकल्पाच्या यशानंतर, बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, UNESCO and the International Council on the Monuments and the Sites initiated a draft convention to create an international organization responsible for the protecting cultural heritage. आणि ही कल्पना ज्या वेळेला सक्सेस झाली, हा प्रोजेक्ट ज्या वेळेला सक्सेस झाला, त्यावेळेला युनेस्को आणि युनेस्कोनं आंतरराष्ट्रीय स्मारकं आणि स्थळं याचं जतन करण्यासाठी एक परिषद नेमली आणि त्या कार्यवाहीला त्यांनी सुरुवात केली. इनिशिएटेड द वर्ड इज गिवन in your book. Initiated, that means the began or the started. Write down this word in your notebook. Initiated. A draft convention to create an international organization responsible for the protecting cultural heritage. म्हणजे त्यांनी असा मसुदा तयार केला की जगामध्ये असणारी जी सांस्कृतिक ठिकाणं आहेत, नैसर्गिक ठिकाणं आहेत, त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही युनेस्कोवरती येईल, त्या परिषदेवरती येईल असं त्यांनी ठरविलं. Here we complete this first paragraph. I think all of you understand about this paragraph. In this paragraph, when Egypt started to build a dam, that time there were so many scores of ancient Egyptian temples and arts drawn, and therefore all the temples have to take a higher ground, and that cost an estimated $18 million, and out of that $80 million, out of that $40 million collected from the 15 different countries, and this project was a succeed. तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्र हो, म्हणजे इजिप्तनं ज्या वेळा त्यांची कलाकृती ही पाण्याखाली जाते असं समजलं, त्यावेळा त्यांनी काय केलं, $80 मिलियन पैकी 40 मिलियन म्हणजे जवळजवळ 50% निधी हा इतर देशांच्या मधून गोळा केला आणि त्यांनी सर्व आपली कलाकृती उंच ठिकाणावरती नेऊन ठेवली. आणि हा प्रोजेक्ट ज्या वेळा यशस्वी झाला त्यावेळेला युनेस्कोनं पुढे येऊन अशा पद्धतीची एक मसुदा समिती स्थापन केली. आता पुढचा उतारा. शॉर्टली देअर आफ्टर इन 1965, त्यानंतर लगेच 1965 मध्ये अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, अमेरिकेतील व्हाईट हाऊस परिषदेमध्ये त्यांनी जागतिक वारसा स्थळाविषयी एक विश्वस्त संस्था स्थापन करायचं त्यांनी ठरवली. कशासाठी? टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक कल्चरल साइट्स बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड्स सिग्निफिकंट नॅचरल अँड सेनिक साइट्स, की संपूर्ण विश्वामधील महत्त्वाची असणारी जी नैसर्गिक त्याच पद्धतीनं सांस्कृतिक अशी ठिकाणं जतन करण्यासाठी त्यांनी एक समिती स्थापन केली. फायनली इन 1968 आणि शेवटी 1968 मध्ये द इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ द नेचर डेव्हलप्ड सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम. म्हणजे संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये त्यांनी काही उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर तयार केली आणि
ती आंतरराष्ट्रीय स्तरावरती ती मांडली. फॉलोइंग द प्रेझेंटेशन, आणि ती उद्दिष्ट प्रेझेंट केल्यानंतर, सादरीकरण केल्यानंतर, these goals, the convention, त्या अधिवेशनामध्ये ही ध्येय concerning the protection of a world cultural and natural heritage was adopted by the UNESCO General Conference. आणि ही सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं आपण संरक्षण केलं पाहिजे याचा स्वीकार त्या परिषदेनं तिथे केला. कधी? ऑन नोव्हेंबर 16, 1972, 16 नोव्हेंबर 1972 मध्ये. आता इथे एक वाक्य दिलेलं आहे, द कॉन्व्हेन्शन वॉज ॲडॉप्टेड बाय द युनेस्को. आता या वाक्याचं आपण काय करायचं आहे, ॲड अ क्वेश्चन टॅग या वाक्याला लावायचं आहे आपण. द कॉन्व्हेन्शन was adopted by UNESCO. आता या वाक्याचं आपण काय करायचं आहे, ॲड अ क्वेश्चन टॅग. पहिल्यांदा काय करायचं आहे, असं वाक्य आपण लिहून घ्यायचं आहे. was adopted by UNESCO. त्याच्यानंतर स्वल्पविराम. या वाक्यामध्ये दिलेलं सहाय्यक क्रियापद शोधायचं आहे, was. वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे? ज्या अर्थी या वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग असे शब्द आलेले नाहीत म्हणजे हे वाक्य होकारार्थी आहे. जर वाक्य होकारार्थी असेल तर तिथं आपण नकारार्थी ठेवायचं आहे, वॉज नॉट आणि द कॉन्व्हेन्शन याच्यासाठी इट आणि क्वेश्चन मार्क शेवटी. अशा पद्धतीनं आपण ॲड अ क्वेश्चन टॅग करू शकतो. पुढचा मुद्दा बघा तिथं पान नंबर 76 वरती, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी म्हणजे समिती, जागतिक वारसा समिती कशी निवडली जाते ते इथं या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर द एस्टॅब्लिशिंग विच साइट्स विल बी लिस्टेड ॲट द युनेस्को. म्हणजे कोणती ठिकाणं वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये नोंदविण्यात यावी याच्यासाठी त्याने एक कमिटी स्थापन केली. मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशिंग विच साइट्स विल बी लिस्टेड ॲज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. द कमिटी मीट्स वन्स अ इयर. वर्षातून एकदा ही कमिटी एकत्रित येते, भेटते. आता ह्या वाक्यामध्ये द कमिटी मीट्स वन्स अ इयर या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आणि प्रेडिकेट कोणता असं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल. पाठीमागच्या आपल्या सराव पेपरला, पूर्व परीक्षेच्या पेपरला हा प्रश्न विचारला होता, आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट फ्रॉम द सेंटेन्स. तर तिथं वाक्य द कमिटी हे सब्जेक्ट आलेलं आहे अँड मीट्स वन्स अ इयर हे प्रेडिकेट झालेलं आहे. अँड कन्सिस्ट of a representative from 21 state parties that are elected for the 6 years terms by the World Heritage Center General Assembly. म्हणजे 21 राज्य पक्षांचा समावेश या कमिटीमध्ये केला जातो आणि जवळजवळ 6 वर्ष कालावधीसाठी ही कमिटी नेमण्यात येते. द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स. आता याच्यामध्ये जी प्रादेशिक पातळीवरती, राज्य पातळीवरती जी लोक निवडली जातात त्या लोकांनी म्हणजे स्टेट पार्टीनं
स्टेट पार्टीची ही जबाबदारी असते की आपल्या प्रदेशामधील नवीन स्थळं शोधून काढणं आणि ती नॉमिनेट करणं, नामांकन करणं. आता इथं वाक्य दिलेलं आहे, द स्टेट पार्टी the state parties are responsible for identifying and nominating new sites. या वाक्यामध्ये यूज नॉट ओनली बट ऑल्सो किंवा ॲज वेल ॲज वापरा असेही आपण विचारू शकतो. आता या वाक्यामध्ये द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग आणि त्याच्यानंतर अँड आलेला आहे, कंजंक्शन त्याच्यानंतर आलेलं आहे, अँड नॉमिनेटिंग. इथं आयडेंटिफाईंगच्या पुढं आपण नॉट ओनली वापरू आणि कंजंक्शन काढून टाकून त्याच्या ठिकाणी आपण बट ऑल्सो वापरू. द स्टेट पार्टी are responsible for not only identifying but also nominating न्यू साइट्स. आता या वाक्यामध्ये जर आपण ॲज वेल ॲज वापरा असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं कसं होणार, द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग ॲज वेल ॲज नॉमिनेटिंग न्यू साइट्स असं ते विधान होईल. म्हणजे आपल्या प्रदेशामधील नवीन स्थळं जी आहेत, नवीन ठिकाणं आहेत ते शोधणं आणि त्याचं नामांकन करणं हे कोणाचं काम आहे, स्टेट पार्टीचं आहे. विदिन देअर टेरिटरी, टेरिटरी रिजन प्रदेश, टू बी कन्सिडर्ड फॉर इन्क्लुजन ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये अशा स्थळांचा, अशा ठिकाणांचा समावेश करणं गरजेचं असतं. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट, जागतिक वारसा स्थळ कसं ठरवलं जातं, कसं ठरतं ते आता आपण इथं बघूया. पहिल्यांदा रिजनल पार्टी जी आहे, स्टेट पार्टी जी आहे, त्या लोकांनी आपल्या भागातील अशी ठिकाणं शोधून काढणं आणि ती नामांकन करणं हे पहिलं काम. आता बघूया, देअर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट निवडण्याकरता एकूण 5 स्टेप्स आहेत. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री और अ स्टेट पार्टी टू टेक एन इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी, दिस वर्ड meaning is given in margin. Inventory, that means detailed list, म्हणजे सविस्तर यादी तयार केली जाते. स्टेट पार्टीकडून सविस्तर यादी तयार केली जाते. ऑफ इट्स सिग्निफिकंट, महत्त्वाची ठिकाणं शोधल्यानंतर त्याची यादी तयार करून त्याच्याबाबतची डिटेल्ड माहिती तयार केली जाते. कल्चरल अँड नॅचरल साईट, ते सांस्कृतिक महत्त्वाचं ठिकाण आहे
काय नैसर्गिक महत्त्वाचं ठिकाण आहे या संबंधात यादी तयार केली जाते. धिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. यालाच आपण काय म्हणतो, टेंटेटिव्ह लिस्ट. म्हणजे प्रायोगिक तत्वावरची ही पहिली स्टेप आहे. त्यामध्ये म्हणजे 5 स्टेपमध्ये एखादं ठिकाण जागतिक वारसा स्थळामध्ये येण्यापूर्वी 5 त्यामध्ये ठिकाण आहेत, 5 स्टेप आहेत. त्यातलं हे पहिलं स्टेप. And it is important because the nomination to be the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. हे अतिशय महत्त्वाचं आहे. पहिला मुद्दा, पहिली स्टेप हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर स्टेट पार्टीनं त्या ठिकाणाला नॉमिनेट जर केलं नसेल तर येणाऱ्या पुढच्या 4 स्टेपमध्ये ते ठिकाण येऊ शकत नाही. आणि त्यामुळं पहिली स्टेप ही अतिशय महत्त्वाची आहे. नेक्स्ट, countries are then able to select the sites from their tentative list. म्हणजे प्रत्येक देश आपल्या देशातून असं साईट, असं ठिकाण तो निवडतो. their tentative list to be included on the nomination file. आणि मग याची नॉमिनेशन फाईल तयार केली जाते. by 2 adversaried bodies consisting of the International Council on the Monuments and Sites and the World Conservation Union. म्हणजे जागतिक संरक्षण संघांच्या 2 सल्लागार समित्यामध्ये ह्या नॉमिनेट केलेल्या नावांचं परीक्षण केलं जातं. who then make a recommendation. आणि मग 2 नंबरच्या स्टेपमध्ये ते रिकमेंड करतात, शिफारस करतात टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. जागतिक वारसा स्थळाच्या ज्या युनेस्कोकडं ते काय करतात, त्या कमिटीकडं ते रिकमेंड करतात. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर टू रिव्ह्यू अवलोकन करण्यासाठी वर्षातून ही कमिटी येऊन एका ठिकाणी भेटत असते. These recommendations and decides which sites will be added to the World Heritage List. आणि मग ते डिसाईड करतात. यामध्ये प्रादेशिक पक्षाकडून आलेले जे साइट्स आहेत त्या साइट्सला ते रिकमेंड करतात. रिकमेंड केल्यानंतर याचं परीक्षण केलं जातं आणि मग 4 नंबरच्या व्यक्तीकडे ते सुपूर्द केलं जातं. The final step in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of the 10 selection criteria. ज्या कसोट्या त्याने तयार केलेल्या असतात, 10 कसोट्या, 10 क्रायटेरिया त्याने तयार केलेले असतात. त्या 10 क्रायटेरियामधील एक जरी क्रायटेरिया ती साईट पूर्ण करत असेल तर त्या निकषापैकी पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणाला काय केलं जातं, इट कॅन देन बी इन्स्क्राइब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज साईट. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्याचा समावेश केला जातो. Once a site goes through this process and is chosen, एकदा का ही साईट सिलेक्ट केली गेली, निवडली गेली, या प्रोसेसमधून गेली, इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री. तर ती प्रॉपर्टी त्या देशाची होते. ऑन हुज टेरिटरी किंवा त्या प्रदेशाची होती. टेरिटरी प्रदेश. इट साइट्स बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय समुदायांचा सुद्धा सहभाग असतो. म्हणजे त्या स्टेटची ती प्रॉपर्टी होते, ॲज वेल ॲज त्या कंट्रीची होते, ॲज वेल ॲज द इंटरनॅशनल कमिटीची सुद्धा ती प्रॉपर्टी होत असते. आता याच्यामध्ये सेकंड लास्ट मुद्दा दिलेला आहे,
टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट्सचे प्रकार कोणते हे आपण बघूया. म्हणजे जी वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये जी स्थळं निवडली जातात, जी ठिकाणं निवडली जातात, अशा निवडल्या जाणाऱ्या ठिकाणांचे प्रकार कोणकोणते आहेत. म्हणजे ते नैसर्गिक असावं, प्रादेशिक ऐतिहासिक असावं, सांस्कृतिक असावे, का असे कोणकोणते प्रकार आहेत हे आपण आता इथं पाहूया. ॲज अ 2009 म्हणजे 2009 पर्यंत गणना केलेली देअर आर 819 वर्ल्ड हेरिटेज साईट. म्हणजे एकूण 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. आठशे 890 जगामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटनं सिलेक्ट केलेली ठिकाणं आहेत. दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज. एकूण 890 हे 148 देशांमधून सिलेक्ट केलेले आहेत. $689 of these sites are cultural and include places like the Sydney's Opera House. म्हणजे त्यामधील 689 साइट्स हे काय आहेत? कल्चरल आहेत. एक उदाहरण दिलेलं आहे सिडनीचं. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये असणारं जे सिडनीमधील ओपेरा हाऊस आहे, त्या ओपेरा हाऊस हे कल्चरल साईट आहे. अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ द व्हिएन्ना इन ऑस्ट्रिया. म्हणजे व्हिएन्नामध्ये, ऑस्ट्रियामध्ये असणारं व्हिएन्ना येथील असणारं ऐतिहासिक केंद्र हे एक इथं दिलेलं आहे. 176 आर द नॅचरल. 176 हे काय आहेत? नॅचरल साईट्स आहेत. and features such locations as the US, Yellowstone and the Grand Canyon National Park. म्हणजे उदाहरण दिलेलं आहे इथं अमेरिकेमधील येलोस्टोन किंवा ग्रँड कॅनॉन पार्क जे आहे ते पार्क हे 176 मध्ये म्हणजे नैसर्गिकमध्ये येतं. 25 of the world heritage sites are considered mixed. 25 मिक्स्ड आहे. World heritage sites are considered mixed, that is the natural and cultural. For example, Peru's Machu Picchu is one of these. म्हणजे पेरूमध्ये असणारं जे मॅच्यू पिच्चू आहे ते मिक्स आहे, नॅचरल आहे आणि कल्चरल पण आहे. अशा पद्धतीनं एकूण 890 होतात काय बघा. 15 आणि 5 20, 15 आणि 4 19, 6 7 8 अशा पद्धतीनं 890 काय आहेत वर्ल्ड हेरिटेज साईट्स युनेस्कोनं जाहीर केलेले आहेत. इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट. म्हणजे जगामध्ये असणारं इटली हे राष्ट्र जगातील सर्वात वर्ल्ड हेरिटेज साईट असणारं राष्ट्र आहे. आता ह्याचं सुपरलेटिव्ह डिग्री दिलेलं आहे, त्याचं आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करूया. बघा, इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट. चेंज द डिग्री म्हटलं तर त्याचं कंपॅरेटिव्हमध्ये पण रूपांतर करा आणि पॉझिटिव्हमध्ये पण रूपांतर करा. पहिल्यांदा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये बघा, इटली हॅज अ हायर नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट एनी अदर कंट्री. हे झालं कंपॅरेटिव्ह डिग्री. आता याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, नो अदर कंट्री हॅज
ॲज हाय ॲज द नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट. अशा पद्धतीनं याचं आपण डिग्री बदलू शकतो. सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्हमध्ये आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करू शकतो. म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त वर्ल्ड हेरिटेज साईट असणारं इटली हे राष्ट्र आहे. त्याच्यानंतर बघूया, इंडिया हॅज 36 साईट्स. भारतामध्ये एकूण 36 साईट्स वर्ल्ड हेरिटेज साईट्ससाठी नोंद आहेत. त्याच्यामध्ये 28 हे कल्चरल आहेत, 28 हे सांस्कृतिक ठिकाण आहेत, अँड 7 नॅचरल, 7 नैसर्गिक ठिकाण आहेत, अँड 1 मिक्स्ड आणि एक मिक्स असणारं ठिकाण आहे. अशा पद्धतीनं 28 आणि 7 ते हे एकूण किती झाले? 28 आणि 1 29, 29 आणि 7 36, असे 36 ठिकाणं हे वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये भारताची ठिकाणं नोंदविली गेलेली आहेत. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड कंट्रीज इंटू 5 जिओग्राफिकल झोन्स. म्हणजे 5 भौगोलिक झोनमध्ये, प्रदेशामध्ये ह्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीचं विभाजन केलेलं आहे. एकूण 5 कंटिनेंटमध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये विच इन्क्लूड फर्स्ट आफ्रिका, सेकंड अरब स्टेट्स, थर्ड एशिया पॅसिफिक in bracket including Australia and Oceania, fourth one Europe and North America, and last one is Latin America and the Caribbean. In this way, the 5 countries, 5 geographical zones, these World Heritage Committee has divided. अशा पद्धतीनं एकूण 5 भौगोलिक प्रदेशामध्ये ही कमिटी काम करते. एक आफ्रिका, दुसरं अरब स्टेट्स, तिसरं एशिया पॅसिफिक, चौथं युरोप, 5वं लॅटिन अमेरिका. अशा एकूण 5 विभागामध्ये याचं विभाजन केलेलं आहे. In this lesson, the last part is given on the page number 78. World Heritage Sites in Danger. That means धोक्यात आलेली जागतिक वारसा स्थळं. म्हणजे एकदा का त्या ठिकाणाचं नामांकन युनेस्कोनं केलं, जागतिक वारसा स्थळाच्या ठिकाणाचं नामांकन केलं, ते त्या यादीमध्ये आल्यानंतर जर अशी ठिकाणं धोक्यामध्ये आली तर त्याच्यासाठी काय उपाययोजना युनेस्को करतं हे या मुद्द्यामध्ये इथं दिलेलं आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर, धोक्यामध्ये आलेली जागतिक वारसा स्थळं. लाईक मेनी natural and historic cultural sites around the world, म्हणजे जगभरामध्ये असणारे अनेक नैसर्गिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थानाप्रमाणेच अनेक जागतिक वारसा स्थळं ही आज आपणाला धोक्यामध्ये आलेली दिसतात. त्याचं एकदा का त्या यादीमध्ये नोंद झाल्यानंतर कालांतरानं अशी ठिकाणंही धोक्यात येत असतात. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साईट्स अराउंड द वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर ऑफ बीइंग. कशामुळे ही धोक्यामध्ये आलेली आहेत ही ठिकाणं? बीइंग डिस्ट्रॉइड ऑर लॉस्ट ड्यू टू द वॉर. अनेक ठिकाणी विश्वामध्ये छोटी मोठी युद्ध होत असतात आणि त्याची हानी अशा
जागतिक वारसा ठिकाणाला पोहोचत असते. पोचिंग, अतिक्रमण. आज लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये विस्फोट झालेला आहे आणि त्याचा परिणाम हा अशा ठिकाणांच्यावरती होत असतो. नॅचरल डिझॅस्टर्स, आपत्ती, नैसर्गिक आपत्ती. नॅचरल डिझॅस्टर्स लाईक द अर्थक्वेक, भूकंप, नैसर्गिक भूकंपासारखी जर आपत्ती उद्भवली. अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन, अफाट शहरीकरण झालं आणि त्या शहरीकरणाचा दणका सुद्धा अशा वर्ल्ड हेरिटेज साईटना बसू शकतो. हेवी टुरिस्ट ट्रॅफिक. चला, अजंठा एलोरा खूप सुंदर आहे, एक ऐतिहासिक असं पर्यटन ठिकाण आहे, आपण सगळे भेट देऊया. म्हणून असे पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे अशा ठिकाणाला गेल्यामुळं अशा ठिकाणांना इजा पोहोचू शकतं. म्हणून आज अजंठाला काही प्रमाणामध्ये आता अटकाव करण्यात आलेला आहे. हेवी टुरिस्ट ट्रॅफिक अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर. याला हे डेंजर झोनमध्ये अशी ठिकाणं जाण्याकरता एन्व्हायरमेंटल फॅक्टर सुद्धा कारणीभूत आहेत, पर्यावरणीय घटक सुद्धा याला कारणीभूत आहेत. कोणकोणते पर्यावरणीय घटक आहेत याच्यामध्ये? लाईक एअर पोल्युशन. आज प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण जगामध्ये होत आहे, त्याचा परिणाम अशा ठिकाणांना होत असतो. अँड ॲसिड रेन. आणि या पोल्युशनमुळं बऱ्याच वेळेला ॲसिड रेन, आम्लवर्षा होत असतं आणि आम्लवर्षाचा परिणाम अशा पर्यटनाच्या ठिकाणी किंवा अशा जागतिक वारसा स्थळाच्या ठिकाणांना होत असतो. वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर इन अ डेंजर. या सर्व कारणांच्यामुळे जागतिक वारसा स्थळ ही धोक्यामध्ये आज आलेली आपण पाहू शकतो. दीज ऑल आर द रिझन्स गिवन बिकॉज these sites are in danger because of due to the war, poaching, natural disasters, earthquakes, uncontrolled urbanization, heavy tourist traffic, environmental factors like the pollution and the acid rain, such as the factors are bad affected to the World Heritage Sites. World Heritage Sites that are in a danger are inscribed. मग अशामुळं एखाद्या वर्ल्ड हेरिटेज साईटला धोका होत असेल तर त्याची नोंद युनेस्को घेतं. इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट, एका वेगळ्या लिस्टमध्ये त्याचा समावेश केला जातो. ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन अ डेंजर, विच अलोज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू अलोकेट रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट. अशा वर्ल्ड हेरिटेज साईटना जर इजा पोहोचत असेल तर त्याची एक वेगळी लिस्ट बनवली जाते, त्याची वेगळी यादी तयार केली जाते आणि ह्या डेंजर्ड झोनमध्ये आलेले वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी निधी कोण पुरवतं? युनेस्को पुरवतं. वर्ल्ड हेरिटेज फंड एक त्याच्यासाठी तयार केलेला आहे आणि त्या फंडामधून तो निधी त्या ठिकाणाला पुरविला जातो जेणेकरून ते ठिकाण परत रिपेरी व्हावं, दुरुस्त व्हावं. इन ॲडिशन, डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू द प्लेस टू प्रोटेक्ट. वेगवेगळ्या योजना युनेस्को ते ठिकाण प्रोटेक्ट व्हावं म्हणून करतं, सुचवितं. ऑर रिस्टोर द साईट. रिस्टोर द साईट, त्याचा जीर्णोद्धार व्हावं, त्याची दुरुस्ती व्हावी, यासाठी युनेस्को खास निधी
तयार केला गेला आणि त्या निधीमधून त्याच्या रिपेरीसाठी तो फंड पुरविला गेला. इफ हावेवर एवढा निधी खर्च करून सुद्धा, अनेक उपाययोजना करून सुद्धा अ साईट लुजेस द कॅरेक्टरिस्टिक्स, त्या ठिकाणाला असणारं वैशिष्ट्य आणि त्या वैशिष्ट्यामुळं ते वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंदवलं गेलं, ते वैशिष्ट्य जर ते लूज करत असेल, गमावत असेल, तर विच अलाउड फॉर इट टू बी ओरिजिनली इन्क्लूड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, तर अशा कारणामुळं एखादं स्थळ त्या यादीमधून, त्या मूळ यादीमधून काढून टाकलं जातं. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन चूज टू डिलीट द साईट्स फॉर द लिस्ट, त्या लिस्टमधून या साईटला डिलीट केलं जातं. टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट्स, व्हिजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट ॲट whc.unesco.organization. तुम्हाला या वर्ल्ड हेरिटेज विषयी अधिक जर जाणकार किंवा अधिक जर माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही वर्ल्ड हेरिटेज साईटला व्हिजिट देऊ शकता. त्याची वेबसाईट नंबर इथं शेवटी दिलेली आहे. माय फ्रेंड्स, हिअर वी कंप्लीट दिस लेसन. In this lesson, this is the informative lesson, and in this lesson, what is the World Heritage Site हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट, जागतिक वारसा स्थळाचा इतिहास आपण बघितलेला आहे. म्हणजे हे वर्ल्ड हेरिटेज साईट हे कुठून सुरू झालं, जिथं इजिप्तमध्ये नाईल नदीवरती डॅम बांधण्याचं काम चालू झालं, तिथून याची खरी कार्यवाही 1950 पासून चालू झाली. त्यानंतरचा आपण पुढचा मुद्दा बघितलेला होता तो वर्ल्ड हेरिटेज कमिटी. ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी 6 वर्षासाठी कशा पद्धतीनं नेमली जाते, इलेक्टेड लोक कसे असतात याविषयीची माहिती घेतली. त्याच्यानंतर पान नंबर 77 वरती बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट, जागतिक वारसास्थान कसं ठरतं, एखादं ठिकाण विश्वामध्ये असणारं एखादं ठिकाण हे कसं त्या वारसास्थानामध्ये नोंदविलं जातं, त्याच्यासाठी 5 स्टेप आहेत. त्या 5 स्टेपचा आपण अभ्यास पण केलेला आहे. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट, म्हणजे जागतिक वारसास्थळाचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण बघितलेलं होतं. म्हणजे एकूण 890 एकूण जागतिक साईट्स आहेत, हेरिटेज साईट्स आहेत. त्याच्यामध्ये 689 हे कल्चरल आहेत, 176 हे नॅचरल आहेत, 25 हे कल्चरल ॲज वेल ॲज नॅचरल म्हणजे मिक्स्ड आहेत. अशा पद्धतीनं एकूण 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स इथं दिलेले आहेत. सर्वात अधिक वर्ल्ड हेरिटेज साईट असणारा देश कोणता आहे तेही इथं दिलेला आहे. इटली हा देश आहे. कारण या इटली या देशामध्ये एकूण जवळजवळ 44 वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. तर भारतामध्ये एकूण 36 साईट्स आहेत. त्यामध्ये 28 कल्चरल आहेत, 7 नॅचरल आहेत आणि 1 मिक्स आहे. हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड हेरिटेज कमिटीनं एकूण या विश्वाचं 5 भौगोलिक प्रदेशामध्ये विभाजन केलेलं आहे आणि हे विभाजन केल्यामुळं त्या भागातील लोक तिथं ते काम करत असतात. आणि शेवटचा मुद्दा आपण बघितलेला होता वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन अ डेंजर, धोक्यात आलेली जागतिक वारसास्थळं कशामुळे ती धोक्यात आली आणि धोक्यात आल्यानंतर त्याला युनेस्को कसा निधी पुरवतो, त्याच्यासाठी खास फंड तयार केलेला आहे आणि त्या फंडाच्या सहाय्यानं त्याची रिपेरी दुरुस्तीचं काम, रिस्टोअरचं काम ते केलं जातं. आणि तरीसुद्धा जर त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचं वैशिष्ट्य जर लूज होत असेल तर त्या वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय केले जाते, त्याचं त्या लिस्टमधून त्याचं नाव डिलीट केलं जातं. आणि याच्याही पेक्षा तुम्हाला अधिक जर माहिती हवी असेल
तर तिथं वेबसाईट नंबर दिलेला आहे. त्या वेबसाईट नंबरवरती जाऊन तुम्ही त्याच्याविषयी अधिक माहिती तुम्ही मिळवू शकता. हिअर वी कंप्लीट दिस लेसन. नेक्स्ट पिरियड वी विल discuss about the English workshop given on page number 78, 79 and 80. Thank you very much.